नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहे अभिनंदन न्यूट्रीमिक्स कसं तयार करायचं. त्याच्या बॅगमध्ये प्रथम आपल्याला मिळत आहे नॅटल 100 मिली नॅटल, त्यानंतर सीवीड, अमिनो ॲसिड, त्याचबरोबर फुलविक ॲसिड, तसेच आपल्याला फेरस सल्फेट, झिंक सल्फेट यासारखे 6 प्रकारचे न्यूट्रिएंट सुद्धा यात मिळत आहेत. प्रथम आपल्याला बॅलर हा पाण्याने अर्धा भरून घ्यायचा आहे. आपला बॅलर आता अर्धा भरत आलेला आहे. त्यामध्ये आपण नॅटल हे सोल्युशन टाकत आहे. नॅटल हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, तर पाण्याला एक जीव करत आहे. त्यानंतर आपण एका बकेटमध्ये अमिनो ॲसिड मिक्स करून घेऊयात. हळूहळू ठेवून घेऊयात. आपण अमिनो ॲसिड टाकलेले आहे, आता ते हलवून घेऊया. मग असे अमिनो ॲसिड मिक्स केले, त्याचप्रमाणे आता फुलविक ॲसिड ही मिक्स करून घेऊया. अमिनो ॲसिड हे हळूहळू टाकायचे आहे. जसं जसं विरघळत आहे तसं टाकायचं, नाहीतर याच्या गाठी होतात. असं चांगलं विरघळस तर आपण हलवायचं, याला हळूहळू टाकत जायचं. जसे आपण फुलविक ॲसिड ओतले होते तसे आता आपण अमिनो ॲसिड देखील बॅलरमध्ये ओतणार आहोत. हलवत हलवत ओतायचे आहे. अमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड बरोबर सीवीड हे आपण तसंच विरघळून घेणार आहोत आता पाण्यामध्ये. सीवीड हे हळूहळू पाण्यात टाकायचे आहे. ते हळूहळू विरघळते, नाहीतर त्याचे कण खाली जाऊन बसतात. आता आपण फुलविक ॲसिड ही बॅलरमध्ये ओतून घेऊया. असा न विरघळणारं फुलविक सीवीड जर राहिले तर त्यामध्ये डबल पाणी ओतायचं आणि ते हलवून परत ते आपल्या बॅलरमध्ये ओतून घ्यायचं. तर यामध्ये आपण बघू शकतो फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, बोरॉन हे सगळं घटक यामध्ये एकत्र आहेत. मिश्रण आपण पाण्यामध्ये थोडे थोडे टाकून फिरवून घेणार आहोत. आपण सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता शेवटचा टप्पा म्हणजे आता यामध्ये आपण 3 किलो युरिया टाकणार आहे व चांगल्या पद्धतीने ढवळून ठेवणार आहे. आपण युरिया पाण्यामध्ये कालवून घेऊ व आपल्या बॅलरमध्ये ओतून देऊ विरघळून घेऊन. यामध्ये युरिया टाकून व्यवस्थित मिश्रण करून घेतलेलं आहे व आता पाण्याने आपण 200 लिटर द्रावण तयार करून घेऊया. शेवटपर्यंत गच्च भरून घेऊ. होय, असंच झाकून ठेवू. रोज सकाळ संध्याकाळ 16 दिवस हलवायचं व त्यानंतर ते वापरण्यास आपल्याला तयार होत आहे. प्रणाम ॲग्रोटेकचे अभिनंदन न्यूट्रीमिक्स व नॅटल मागवण्यासाठी आजच संपर्क करा. श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र. संपर्क क्रमांक 93 22 08 68 55.